नमस्कार रसिक मित्रो. बिना का गीतमाला वार्षिक कार्यक्रम 1970 भाग दुसरा. आपण टॉपच्या गाण्याकडे हा सफर आपला सुरू होतो. दुसऱ्या भागातला पहिला भाग आहे, तुम्हाला नक्कीच आवडला असेल. या दुसऱ्या भागाच्या सुरुवातीला गीत क्रमांक येत आहे 10. चित्रपट होता प्रेम पुजारी, संगीतकार SD बर्मन, गीतकार नीरज आणि लताजी आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं हे लोकप्रिय ड्युएट सॉन्ग. पडद्यावर सदाबहार देवानंद आणि लोकप्रिय अभिनेत्री वहीदा रहमान. शौखियों में घोला जाए फूलों का शबाब, उसमें फिर मिलाई जाए थोड़ी सी शराब, अरे होगा यूं नशा जो तैयार, वो प्यार है शौखियों में घोला जाए. आणि क्रमांक 9वरचं गीत आहे 9वीं पायदान का मशहूर गीत. चित्रपट शराफत, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, गीतकार आनंद बक्षी या चित्रपटात होते. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी ही त्या काळातली सुपर जोडी. आणि हे गीत गायलं आहे लताजींच्या आवाजातलं. पडद्यावर हेमा मालिनी. शरीफों का जमाने में हाल जो देखा के शराफत छोड़ दी मैंने, शराफत छोड़ दी मैंने. शराफत फिल्मचं हे टायटल सॉन्ग होतं. आणि यानंतरचं क्रमांक 8वरचं पायदानचं गीत. चित्रपट अभिनेत्री शशी कपूर, हेमा मालिनी ही जोडी, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, गीतकार मजरू सुलतानपुरी आणि हे युगल गीत गायलं आहे लताजी आणि किशोर कुमार यांनी. सारे गम प प प प प प धम रे गार मेरे संग मेरे साजना, सारे गम प प प प प प धम रे गार मेरे संग मेरे साजना. अभिनेत्री हा चित्रपट गाण्यासाठी जास्त गाजला. हेमा मालिनी आणि शशी कपूर यांची भूमिका. यानंतरचा चित्रपट इश्क पर जोर नहीं. आणि गाणं क्रमांक बिना का गीतमाला वार्षिक कार्यक्रम 1970 7वीं पायदान का गीत है ये. इश्क पर जोर नहीमध्ये धर्मेंद्र, साधना आणि विश्वजीत हे कलाकार होते. संगीतकार SD बर्मन, गीतकार आनंद बक्षी आणि हे पण युगल गीत लताजी आणि रफी साहेबांच्या आवाजातलं. ये दिल दीवाना है, दिल तो दीवाना है, दीवाना है ये दिल दीवाना. आणि 6 नंबरवरचं गीत. चित्रपट यादगार, मनोज कुमार आणि नूतन यांच्या भूमिका होत्या. संगीतकार कल्याणजी आनंदजी, गीतकार वर्मा मलिक आणि हे गीत गायलं आहे महेंद्र कपूर आणि साथी यांनी. एक तारा बोले तुन तुन तुन, एक तारा बोले तुन तुन तुन, या कहे ये तुमसे सुन सुन सुन, एक तारा बोले तुन 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 तुन. आणि प्रसाद प्रोडक्शनचा ऑल टाईम सुपरहिट पिक्चर, म्युझिकल हिट आणि अभिनयाच्या बाबतीतसुद्धा खूपच गाजलेला ग्रेट पिक्चर. खिलौना, संजय कुमारचा जबरदस्त रोल, जितेंद्रचा अपीरियन्स रोल होता, मुमताज त्याची नायिका होती. आणि हा चित्रपट खूप गाजला. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, गीतकार आनंद बक्षी आणि रफी साहेबांच्या आवाजातलं खिलौना हे टायटल सॉन्ग. खिलौना जान कर तुम तो मेरा दिल तोड़ जाते हो मुझे इस हाल में किसके सहारे छोड़ जाते हो. संजय कुमारचा अभिनय या गाण्यावर अगदी पाहण्यासारखा आहे. आणि एक परिपूर्ण अभिनेता म्हणून संजय कुमार का अजूनही आपल्या आठवणीत आहे. हे खिलौन्यातली त्याची भूमिका, त्याच्यात थोडीच थोडं अभिनय मुमताजने पण खिलौन्यामध्ये केलेला आहे. गाणं क्रमांक 4. चित्रपट पहचान,
मनोज कुमार आणि बबिता ही जोडी, संगीतकार शंकर जयकिशन, गीतकार वर्मा मलिक आणि हे गीत गायलं आहे शारदा, सुमन कल्याणपूर आणि साथी. वो परी कहाँ से लाऊं तेरी दुल्हन जिसे बनाऊं कि छोरी कोई पसंद आए तुझको कि गोरी कोई पसंद आए तुझको वो परी कहाँ से लाऊं. तर 1970 आपण टॉप शेवटच्या 3 गाण्यांच्या आठवणी करूया. चित्रपट प्रेम पुजारी, संगीतकार SD बर्मन, गीतकार आनंद बक्षी, गीतकार नीरज यांचं एक गीत, संगीतकार SD बर्मन. आणि प्रेम पुजारीमध्ये वहिदा रहमान, देवानंद ही जोडी होती आणि लताजींच्या आवाजातलं हे लोकप्रिय गीत. रंगीला रे तेरे रंग में यूं रंगा है मेरा मन, चलिया रे ना बुझेगी ये जलन, रंगीला रे. आणि बिना का टॉपचं पायदान नंबर 2 पे गीत है फिल्म सच्चा झूठा. राजेश खन्ना, मुमताज, विनोद खन्ना, बिंदू यांच्या भूमिका आणि गोल्डन जुबली हिट ठरलेला चित्रपट. सगळी गाणी चांगली, सगळ्या कलाकारांच्या भूमिका चांगल्या आणि एक फॅमिली एंटरटेनर म्हणून असा हा जुबली पिक्चर सच्चा झूठा. यातलं किशोर कुमार यांच्या आवाजातलं हे गीत. मेरी प्यारी बहनिया बनी है दुल्हनिया, मेरी प्यारी बहनिया बनी है दुल्हनिया, सच के आएंगे दूल्हे राजा, भैया राजा बजाएगा बाजा, भैया राजा बजाएगा बाजा. तर असा हा सच्चा झूठाची या गाण्याचे बिना का वार्षिक गीत मला नंबर 2वर यावं म्हणजे किती लोकप्रिय गीत होतं याचा अंदाज आपल्याला येतो. आणि बिना का गीत मला वार्षिक कार्यक्रम 1970 सर्वाधिक लोकप्रिय टॉप का गीत, पहले पायदान का गीत चित्रपट होता दो रास्ते. लताजीच्या आवाजातलं हे गीत, पडद्यावर मुमताज, राजेश खन्ना, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, गीतकार अर्थातच आनंद बक्षी. बिंदिया चमकेगी चूड़ी खनकेगी तेरी नींद उड़े ते उड़ जाए, बिंदिया चमकेगी चूड़ी खनकेगी. तर 1970 बिना का वार्षिक गीतमाला मधल्या गाण्यांच्या आपण 2 भागात आठवणी केल्या. तर सुवर्णकाळातील गाण्यांच्या आठवणी या एपिसोडला तुम्हीसुद्धा खूप छान प्रतिसाद देते आहात. आपल्या मित्रमंडळींनाही व्हिडिओ शेअर करत चला, मित्रांना चॅनलची लिंक पाठवा आणि सबस्क्राईब करायला, सबस्क्रायबर्स वाढवायला मला मदत करा. भेटूया नवीन एपिसोडमध्ये जुन्या गाण्यांच्या नव्या आठवणीसहित. नमस्कार.